आई मध्ये लय खोडी. पोरग दारू पेलं बाप हाणायला लागला का आलंच मधी. हाणू नका, आपल्याला काही लय नाही, एकच आणि ते काही कायम पेत नाही, इतकी शहाणी. आणि वरून पोराला म्हणती त्यांचं ऐकू नको, त्यांचं ऐकू नको. तो पहिल्यापासून तसाच आहे. भाकरी खात नाही, सफरचंद खातो, चहा पित नाही, दूध आणतो, बायको करीत नाही, टिकटॉक पाहतो. 9,000चा बोकड्या देवाला कापितो आणि देवाला काय वाहतो माहिती का? खुर खुर. आणि ही लोक खुर देवाला का वाहतात माहिती का महाराज? ते शिजत नाहीत. खुर जर शिजले ना, मसोबा वासावच मिळाला त्याला. काहींना पैसा मोजता येईना, काहींना पाहायला मिळालं, काही दुसऱ्याचं पाहून मेले, काहींना इस्टेट मोकार पोरग नाही, काहींना इतकी पोरं झोपाया जागा नाही, काहींनी इतका प्रयत्न केला नाही झाले. 3 सख्या बहिणी केल्या, तिन्ही फेल गेले, नाही जमलं. काही पुरींनी बापाच्या घरी इतक्या मजा हल्ल्या का जेवलेलं ताट धुवायचं नाही, असं लुटून द्यायचं. तिला असा नवरा मिळाला, दुसरीची भांडी घासाय गेली. 2 मिनिटाचा राग आहे, हो द्या नवरा बायकोचं भांडण. थोडा टीव्हीचा आवाज मोठा करा, भुकू देतील, थोडं भुकू द्या. ती पिसळली का बायको गप्प बसणार नाही का? यानं लगेच उचलून आपटली, मेली ना, फरशी होती. पोऱ्या म्हणला मी फाशी गेली दुरी, तू गुतो मी वडितो, इकडे आहे. पोऱ्या म्हणला मी औषध पिल, कोणतंही औषध पिऊ दे पोरानं, पोरग 5 तास मरत नाही. माझा विश्वास नसला घेऊन पहा. आणि त्याला दवाखान्यातून आणल्यावर म्हणायचं औषध घेतो का तू? शेण खावा पण औषध नको. कारण ज्यानं औषध घेतलं त्याला हॉस्पिटलमध्ये उलटा टांगी त्यात, इकडून नळी इकडं काढी द्या. एकदा नळी घालून आणली ना. आता काही लोक म्हणतात तो दरवर्षी दिंडीत जातो, पण जिच्या संघ लफड आहे तिला नेतो ना. तो का वारी करीतो का? कुठवर आलं त्याला ठेवा. पण तुम्ही जर नुसतं तुमचीच लाल करायची म्हणले तर कसं जमले? जुन्या मंडळीनं थोडं सरकून घेतलं पाहिजे. आता करा तुम्ही. हा, 2दा सरपंच केलं तर तुला, 3ऱ्यांदा फॉर्म भरायची काय गरज आहे का? झाली ना, जिरली ना गावाची. तू बावळटपणा नुसतं घ्या. आपलं सुख कशा ते, बायको असावा पण तिला भाऊ नसावा, तिचा बाप वाघानं वडीत न्यावा, तिच्या आईवर रानडुकरानं हल्ला करावा, आणि इस्टेट आपल्याला मिळावा. आपलं नुसतं एवढा दान काय, जावाई एकटा असावा, त्याला भाऊ नसावा, ठकीच्या कमराला कपाटाच्या चाव्या यावा. ठकीला कपाट दिसत आहे का स्विच? तिला कपाट उघडायला लावलं, ती फ्रीज मध्ये बोट घालीत बसली, तिला समजत आहे का काही? पण 42 पोरी पाहिल्या, एका पोऱ्यानं नाही पसंत केल्या. त्याला एक माझ्यासारखं भेटलं, मला मिळेल ती करून टाक. त्यानं पोरगी पसंत केली, पण त्या पोरीच्या आईला नवरदेव पाहिला. ती म्हणली भिकाऱ्याला पोर देईन पण याला द्यायची नाही. का द्यायची नाही? तर हा पाहिला, मला पाहायला आलता. अहो पोरानं लवकर आजी उठती का मम्मी? आजी करेक्ट. आणि निवांत उठून पहिला चहा ढोसी ती मम्मी करेक्ट. आता लग्न न झालेल्या पोरांना एकच पर्याय, मामाची मामीची पूजा. आता मामाच आपला पांडुरंग आणि मामीच आपली रुक्मिणी. बायको नाही मिळाली.